हाय गाईज, आज आपण कुकरमधला एकदम साधा सोपा खरवस पाहणार आहोत आणि लगेच होतो कुकरमध्ये. आपण तो वाफवूनसुद्धा करू शकतो. नमस्कार, माझी ओळख चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर ह्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी हे 1 लिटर कच्चं दूध घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर गाईचा चिका घेतलेला आहे आणि हा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे 1 वाटी आणि ही जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे. तर ह्या दुधामध्ये मी हा गूळ टाकून घेत आहे आणि जेवढा होईल तेवढा आपण हा गूळ त्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. आणि गाईज, आपण कुकरमध्ये करत असतो. जर आपल्याकडे कुकर नसेल तर आपण हा एका पातेल्यात गरम पाणी करून त्याच्यामध्ये आपण हा चिका दूध ओतून आपण हे पातेलं त्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो. तर मी हे मिक्सरला आता हा गूळ बारीक करून घेत आहे, पाहू शकता. आणि मी हे पुन्हा ह्या मिश्रणात ओतत आहे दुधामध्ये हे गूळ बारीक करून घेतलेला. कारण का गूळ जर काही कडक असेल तर गूळ बारीक होत नाही. तर आपण गूळ मिक्सरला बारीक फिरवून घेतला तरी चालू शकतो. आणि हे जोपर्यंत आपला गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपण हे व्यवस्थित ढवळूनच घ्यायचं आहे. आणि आता पाहू शकता मी त्यामध्ये हा अर्धा लिटर चिका घेतलेला आहे. चिकासुद्धा मी हे गाळून घेतलेला आहे व्यवस्थितरित्या. आणि आता ह्यामध्ये मी ही जायफळ आणि वेलची पावडरसुद्धा टाकून घेते आणि ते सुद्धा मी व्यवस्थित ढवळत आहे. आणि हे व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर मी हे 2 पातेल्यात वेगवेगळं करत आहे, कारण एका ह्या मोठ्या टोपामध्ये होणार नाही. मी हे ढवळण्यासाठी ह्या मोठं पातेलं घेतलं होतं. पाहू शकता मी ह्या एका छोट्या पातेल्यात हे आता ओतून घेत आहे. आणि मी ह्यामध्ये आता केसर टाकला आहे. तुमच्याकडे जर नसेल केसर तर तुम्ही नाही टाकलं तरी चालू शकतं. तर मी हा कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हा टोप ठेवलेला आहे मिश्रणाचा दुधाच्या. आणि त्या पातेल्यावर मी झाकण ठेवले, कुकरचं झाकण लावून. आणि रबर काढलेला नाही आहे मी, फक्त शिट्टी काढायची आहे आपल्याला कुकरची. आणि 20 मिनटं व्यवस्थितरित्या आपण हा वाफवून घ्यायचा आहे. कुकर थंड झाला की आपण कुकरमधून पातेलं काढून घ्यायचं आहे. मी दोन्ही टोप वाफवून घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि मी हे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत अर्धा 1 तासासाठी. आणि थंड झाल्यानंतर व्यवस्थित काप पाडून घ्यायचे आहेत. आपण गरम गरम कटिंग करायला घेतले, काप काढायला घेतले तर खरवसाचा कुस्कर होतो. म्हणून त्यासाठी आपण व्यवस्थित थंड झाल्याशिवाय आपण हे कटिंग करायचं नाही आहेत, काप काढून घ्यायचे नाही आहेत. आणि गाईज, तुम्ही सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा प्लीज. आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका, कसे वाटतात माझ्या रेसिपी साध्या सोप्या. शेअर करायला विसरू नका, लाईक तर नक्कीच करा. आणि तुम्ही माझ्या अशा नवीन नवीन रेसिपी पाहता म्हणून मला एक नवीन प्रोत्साहन मिळतं काहीतरी तुम्हाला वेगळं दाखवण्याचं. म्हणून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ नक्की पाहत राहा. आणि गाईज, पाहू शकता किती सॉफ्ट असा खरवस झालेला आहे. मी हा गरम कापलेला असल्याकारणाने पाहू शकता कसा कुस्कर झालेला आहे. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी एका टोपातलं कापलेलं आहे. आणि हा मी थंड झालेला पीस मी कसे कापलेले आहेत पाहू शकता. आणि तुम्हाला कशी रेसिपी आवडली नक्की सांगा मला. तर आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.